जय शिवराय मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचं असं कारण आहे की आपल्या मराठवाड्यामध्ये खूप अतिवृष्टी झालेली आहे. ऐनवेळी शेतकऱ्यांना सध्या सपोर्टची गरज आहे गव्हर्नमेंटच्या. आणि गव्हर्नमेंट काय करत आहे? काहीच नाही, आश्वासन देतात फक्त. काय करायचं त्या आश्वासनाला? तुम्ही साधं मदत करू शकत नाही शेतकऱ्याला. जो शेतकरी पूर्ण देश संपूर्ण चालवतो त्याला तुम्ही ऐन टायमाला मदत करत नाहीत. बरं ठीक आहे, मंत्री साहेबांनी कोण मदत जाहीर केली तर ते काय बोलतात की ई-केवायसी करा, ई-केवायसी करा. ई-केवायसी कशी करणार सांगा तुम्ही? ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये पाणी शिरलंय, त्याचे डॉक्युमेंट वगैरे भिजलेले आहेत, काही मुलांचे वह्या पुस्तकं वगैरे वाहून गेलेले आहेत, खूप जणांचं असं काय आहे की घरच वाहून गेलेलं आहे, त्यांनी कशी ई-केवायसी करायची सांगा तुम्ही? तुम्हाला थोडे तर काहीतरी वाटलं पाहिजे हो. जो शेतकरी पूर्ण देश चालवतो त्याला सध्या सपोर्टची गरज आहे, ते पण गव्हर्नमेंटची. आणि तुम्ही काय सपोर्ट करून काय करायला लागले? एकरला 1 किंवा 2,000 रुपये द्यायला लागले. अहो काय करायचं? ते भीक द्यायला लागलात का तुम्ही त्यांना? पूर्ण देश चालवतो शेतकरी आणि तुम्ही त्याला 1,000 आणि 2,000 रुपये द्यायला लागलात फक्त एकरला. अहो तुम्ही सोयाबीनची बॅग घ्यायला गेलात तर तुम्हाला 1 आणि 2,000 रुपयात भेटते का सांगा तुम्ही? अहो खाता बियाचे एवढे महाग झालेले आहे, किमती वाढलेल्या आहेत आणि तुम्ही सरळ मानतात की 1 किंवा 2 एकरला 1 किंवा 2,000 किंवा 1,500 रुपये येतील. अहो काय चाललंय हे? महाराष्ट्रामध्ये काय चाललंय तुम्ही सांगा? हा सगळं कारणीभूत शेतकरी आहे. शेतकरी वेळ आहे. कारण की त्यांना जर जाणीव असते, त्यांनी जर ओळखलं, हुशार झाले शेतकरी, तर खूप काय बदल होऊ शकतो. आणि सध्या मी सोशल मीडियावरती पाहत आहे की खूप सारे न्यूजवाले त्यांच्या TRP वाढवण्यासाठी साधं नुसतं नुकसान झालेलं दाखवतात शेतकऱ्यांचं. इकडे एवढं पाणी आलं, एवढं पूर आला, एवढं पाणी असं झालं तसं झालं. कोणता न्यूजवाला का म्हणला नाही गव्हर्नमेंटला की तातडीने मदत करा? सांगा तुम्ही का म्हणला नाही? का तुम्ही म्हणला तर तुम्हाला काय दबाव आणू शकतात का ते? अहो मीडियावालेत ना तुम्ही, शेतकऱ्यांना बी सपोर्ट करा ना. सगळेजण जेवढे मंत्री झालं, सगळे गव्हर्नमेंटला जेवढे आहेत, पॉलिटिकल झाले, ते सगळे शेतकऱ्यांचेच पुत्र आहेत. पण त्यांना ह्याची जाणीव राहिली नाही का? पैशाचा गरू आहे आणि गव्हर्नमेंटला शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करायची नाही. आजच न्यूज पाहिली मी, गव्हर्नमेंटने शेतकऱ्याला मदत जाहीर केली. आता ऐन सणाच्या टायमिंगला आता एसटीचं तिकीट वगैरे महाग करणार. काय इकडून खायचं, इकडनं द्यायचं आणि इकडून खायचं? शेतकऱ्यांना तेच करायला लागले. ही शेतकरी वेळेत कळत नाही, त्यांना वाटतं त्यांना कळत नाही, ते काढतात वेळात. अहो ते पंजाबचे शेतकरी बघा तुम्ही कसे आहेत. त्यांची एकजुटी आहे शेतकऱ्यांची. त्यांनी जर उपोषणला बसले तर सगळे येतात, दिल्लीला येतात, दिल्लीला येऊन उपोषण. आपल्या महाराष्ट्रातले काय म्हणतात, त्याला काय समजतंय, हे असंच करते सगळं, जाऊन द्या, ह्याला जायचं तर हे बोललं ते त्याला बोलून द्या, हे जाऊन द्या, असं जाऊन द्या, झालं. एकमेकांना खेचतात. हे बाकीचं काहीच येत नाही ह्यांना, आपलीकडल्यांना काय बाकीचं घेऊन देणंच नाही ना. अहो सुधरा सगळेजण. खूप म्हणजे खूप अपडेट व्हायचं आपल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राला. तुम्ही सांगा मला, गव्हर्नमेंटने ठीक आहे, मंत्री साहेबांनी मदत जाहीर केली, पण ई-केवायसी करायची. ई-केवायसी करायला कसं जाणार शेतकरी? अगर काय ज्याचे डॉक्युमेंटच राहिले नाही त्यांनी ई-केवायसी कशी करायची सांगा तुम्ही? हा प्रश्न तुम्ही सांगा मला. हे मंत्री साहेबांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा तुम्ही, कशी करा.